ची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। टीईटी पेपर फुटी प्रकरण अत्यंत गंभीर आहे। भाई जगताप यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली। शिक्षणाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी होते। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आता भाई जगताप यांनी केली आहे। तर या सगळ्या संदर्भात भाई जगताप यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये सर्वकष चर्चा झाली पाहिजे अशी मागणी सभापतींकडे केली होती, मात्र ती मागणी मान्य केली जात नाहीये। आपल्यासोबत भाई जगताप आहेत। भाई, तुम्ही पेपर फुटी प्रकरण किती गंभीर आहे हे सांगितलं सभागृहात, मात्र सभापती त्याबाबत गंभीर नाहीयेत का किंवा सत्ताधारी गंभीर नाहीयेत? नाही, सत्ताधारी गंभीर नाहीत आणि आम्हाला अपेक्षा सभापतींकडनं जास्त होती, कारण स्वतः प्राध्यापक आहेत, त्यांच्याबद्दल वैयक्तिक प्रचंड आदर आहे मला। परंतु शिक्षणाशी निगडीत विद्यार्थी या देशाचं भवितव्य, त्यांचे नीट पेपर फुटतात आहेत। आता विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक, टीईटी एक्झाम ज्या होतात, 7 लाख शिक्षकांनी सरकारी सगळं काम करून, स्वतः त्याच्यावर 2.5 लाख शिक्षकांनी सरकारचं सगळं काम करून, मेहनत करून ह्या परीक्षा हे करायच्या, आणि त्या शिक्षकांचं आयुष्य टांगणीला लावायचं पाप हे सरकार करत आहे। तर आज आमच्या महाराष्ट्राची चर्चा नीटच्या पेपरच्या प्रकरणी होते, ह्याच्यामध्ये टीईटीच्या प्रकरणात लाज वाटायला पाहिजे, आणि तरी सुद्धा तुम्ही त्याची चर्चा करत नाही। आणि म्हणून आम्ही हाऊस बंद पाडलं। आम्ही प्रचंड तिथे गदारोळ करून आम्ही हाऊस बंद पाडलं। सीबीआयच्या मार्फत व्हावी अशी आम्ही मागणी केली, परंतु त्याच्यावर अजून तरी भाष्य झालं नाही। संध्याकाळपर्यंत या बाबतीमध्ये सरकार उत्तर देईल असं ते म्हणतात आहेत, पण आम्ही त्याच्याने समाधानी नाही। चर्चा होणं गरजेचं आहे। नक्कीच, तर टीईटी सर्व प्रकरणामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, मात्र यावर सभापती नेमका काय निर्णय घेतात हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।